धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सम्यक लेझिम ताफा, थब्बू वस्ती आणि आमराई दादर विभागाच्या वतीने मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली। धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सम्यक लेझिम ताफा आणि हब्बू वस्ती तसंच आमराई दादर विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीचं उद्घाटन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बुद्ध मूर्तीला अभिवादन करण्यात आलं। या प्रसंगी पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, रॉकी बंगाळे, मिलिंद प्रक्षाळे, विनोद वाघमारे, नागेश शिंगळे, जिमी कांबळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी धम्मचक्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या। सर्व सोलापूरकरांना सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने दशरा आणि धम्मचक्र परिवर्तन दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। सर्व बौद्ध बांधव हे धम्मचक्र परिवर्तन दिवसाचा साजरा करतात, ते मोठा उत्सव आहे त्यांच्यासाठी। त्यांना सर्वांना आमच्याकडून आव्हान आहे, जे पोलीस प्रशासनाकडून सूचना दिलेल्या आहेत ते आपण तंतोतंत पालन करावे आणि शांततेने उत्साहाने हे उत्सव साजरा करावे। पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। रॉकी बंगाळे यांनी या मिरवणुकीची माहिती देताना 5 मंडळं एकत्र करून एक मिरवणूक काढण्यात आल्याचं सांगितलं। त्यावेळेस आमचं ठरलं की बाबा दरवर्षी ज्या आपल्या 8-10 मिरवणुका इथून निघतात दादर विभागातून, तर यावेळेस आपण सगळ्यांनी मिळून एक असा ताफा काढू। तर कुठल्याही राजकीय लेबल न लावता, कुठल्याही सामाजिक संघटनेचं कुठल्याही ग्रुपचं लेबल न लावता सगळेजण धम्मचक्र ह्या दिवसाखाली एकत्र यायचं ठरलं आणि त्या पद्धतीनं ताफा काढला गेला। आणि शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये ज्यावेळेस CP साहेबाकडून आमचं कौतुक झालं, DCP साहेबाकडून जेव्हा कौतुक झालं की असं होऊ शकेल का, ही अशक्य गोष्ट आहे, 10 मिरवणुकीची तुम्ही एक मिरवणूक काढता, असं होईल का? मी म्हणलं साहेब आम्ही तर ठरलं आहे, आमचं काढायचं आहे, फक्त साहेब तुम्हाला आशीर्वाद घेण्यासाठी व आमच्या सर्व अनुयायांना आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला यावं लागेल। त्या पद्धतीनं बंधूंनो आमच्या सगळ्यांचा आशीर्वाद बघा। माझं सगळ्यांना सांगणं आहे, आज अख्ख्या ह्या धम्मचक्र दिनाला पूजा करण्यासाठी अख्खं CP ऑफिस उतरते, म्हणजे विचार करा किती मोठा आशीर्वादाचं काम आणि किती हे खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी। दरम्यान यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बहारदार लेझिमचे डाव सादर केले।